हॅलो गुड मॉर्निंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झाली सकाळी सकाळी। आणि आता आज आहे ना मी शेवग्याच्या शेंगा करणार आहे। तर मसाल्याच्या शेवग्या शेंगा, खानदेशी पद्धतीने शेवग्या शेंगा बनवणार आहे। तर चला रेसिपी ना मी तुमच्या संग शेअर करते। तर शेवग्या शेंगा आहे ना कापून आणि मी थोडे मिठाच्या पाण्यात उकडून घेतले। तर त्याला मी दाखवते मी कशा पद्धतीने तुम्हाला शेवग्या शेंगाची भाजी। तर तुम्हाला आहे ना ही शेवग्याच्या शेंगांची भाजी ना एकदम खानदेशी पद्धतीने कशी बनवली जाते ते दाखवणार आहे मी आज। तर त्यासाठी ना मी चुलीमध्ये अगोदरच कांदा भाजून घेतला आहे, कारण चुलीमध्ये जर आपण कांदा भाजून घेतला ना त्याची चव खूप छान लागते। आणि खोबऱ्याचे काप करून ते पण तेलामध्ये चांगले तळून घेतले, फ्राय करून घेतले। त्यानंतर आपण जो चुलीमध्ये कांदा भाजलेला असतो ना त्याचं पण वरचं जे काळं असतं ना ते काढून घेतलं एका साईडला। आणि बाकीचा जो काय उरलेला कांदा भाजलेला असतो ना ते पण तेलामध्ये परतून घेतला। याने ना चव एकदम छान येते आणि तरी पण भारी येते। तर चला, तर कांदा पण भाजून झाला आहे, खोबरं पण भाजून झालं आहे। त्यानंतर लसूण घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे। तर असं मी वाटण घेतलं आहे। तर आता हे मिक्सरमधून वाटण करून आणू। आणि दुसऱ्या साईडला आहे ना शेंगा मिठाच्या पाण्यामध्ये ना उकडायला टाकले आहे। मी शेवग्याच्या शेंगा काप केले आणि उकडायला टाकले दुसऱ्या गॅसवरती। आणि तोपर्यंत आहे ना इकडं लगेच मसाला तळून घेतला मी, म्हणजे मसाला भाजून घेतला त्यानंतर तळून घेतलाय। जास्त काही मटेरियल टाकायचं नाही, आपलं थोडक्या मटेरियलमध्येच भाजी खूप छान होते। आणि थोडंसं कमी तेलामध्येच जे वाटण केलेला मसाला आहे ना तो परतून घेतला मी, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता छान असं तेल सुटलंय, त्यामध्ये आता आपण आपले जे दररोजचे बेसिक मसाले आहे ते टाकू। धना पावडर टाकली 2 चमचे, पाव चमचा हळद, पाव चमचा आपला गोडा मसाला टाकला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकले आणि 2 चमचे काळा तिखट टाकले। तर आपल्या रोजच्याच वापरातले मसाले घरामध्येच उपलब्ध असतात आपल्या, त्याच मसाल्यांमध्ये ना आपण खानदेशी पद्धतीने भाजी बनवतो, ही खूप छान होते। तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर आता आपले सर्व मसाले ना तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। आणि खानदेशी पद्धतीने ना थोडा बाजरीच्या पिठाचा वापर करतात। तर त्यामुळे ना मी 2-1 चमचे ना बाजरीचं पीठ टाकलंय। आपले मसाले तळून झाले का मग बाजरीचं पीठ त्याच्यामध्ये तळून घ्यायचं। नाहीतर आहे ना तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये दुसऱ्या साईडला तेल टाकून जरी बाजरीचं पीठ तळून घेतलं ना, भाजून घ्यायचं एकदम असा सुगंध सुटेपर्यंत। आणि त्यानंतर मग आपण आहे ना उकळी आल्यानंतर मग ते कालून घालत असतात, म्हणजे आपण ज्याप्रमाणे शेंगदाण्याचा कूट कालून घालतो ना भाजी उकळल्यानंतर त्याप्रमाणे घालायचं असतं। तर मी अगोदरच टाकलंय तळायला। तर बाजरीच्या पिठानं पण आहे ना चव 1 नंबर लागते आणि भाजीला आहे ना घट्टपणा येतो। त्यामुळे आहे ना बाजरीचं पीठ वापरतात, त्याला चव खूप छान येते बाजरीच्या पिठाने। तर तिकडं म्हणजे काही ठिकाणी ना येसूर पण टाकल्या जातात, तर माझ्याकडे येसूर नाही आहे त्यामुळे मग मी बाजरीचं पीठ टाकलंय। तर बघा शेंगा पण छान अशा उकडून घेतल्या मिठाच्या पाण्यामध्ये, मसाला पण तेल सुटेपर्यंत तळून घेतला। त्यानंतर आता आपण आणि थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला शिजून घेतला, म्हणजे आपला मसाला आहे ना जळणार नाही, करपणार नाही म्हणून। तर बघा बाजरीच्या भाकरीसंग भाजी खायची त्यामुळे भाजी मी जास्तीच बनवली आहे। आणि त्यानंतर आपण म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा केला मी, मला पाहिजे तेवढा। त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि मीठ टाकलं। मीठ अगोदर बी टाकलेलं होतं मी, त्यामुळे मीठ आहे ना थोडंसंच टाकलं। तर भाजीला आहे ना आता चांगली उकळी येऊ देऊ, 5-1 मिनटं आहे ना आपला आता भाजीला चांगलं शिजू देऊ, म्हणजे आपली भाजी ना चांगलं घट्ट होते। तर बघा मस्त अशी उकळी यायला लागली आहे। तर खानदेशी पद्धतीने ना काळ्या मसाल्याचा वापर जास्त करतात आणि भाज्या पण छान असतात। तर त्यामध्ये ना येसूरचं प्रमाण वापरतात, ते येसूर जास्त वापरतात प्रत्येक काळ्या भाजीला, त्यामुळे ती भाजी ना एकदम छान अशी चवदार लागते। येसूर आहे ना हा बाजरीपासूनच तयार केलेला असतो। तर त्यामुळे आहे ना मग मी बाजरीचं पीठ टाकलं थोडंसं। तर बघा भाजी आपली 5-1 मिनटं चांगली शिजली आहे, तरी पण छान आली आहे। मस्त अशी काळ्या शेवग्या शेंगांची भाजी खूप छान झाली आहे, नक्की करून बघा। तर आता आहे ना रामफळाची बासुंदी करायची आहे। तर बघा मस्त असं झाडावरचं रामफळ आहे एकदम पिकलेलं, तर आमच्या घरच्या झाडाचं आहे। तर आता वरतीच पिकलेलं आहे ना ते बघा असं तुटून आलंय। तर आता याचं आहे ना आपल्याला रामफळाची बासुंदी म्हणा, रामफळाचं शिकरण दोन्ही एकच आहे, पण ते करायचंय। तर चला आता आपण रेसिपी सुरुवात करू। तर हे बघा मस्त असं रामफळ आहे पिकलेलं, झाडावरच पिकलेलं आहे। तर आता ह्या रामफळाची ना आपल्याला बासुंदी करायची आहे। तर चला आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू।
एकदम छान लागते याची बासुंदी। तर चला सुरुवात करू आपण। तर आता आपण आहे ना फोडून घेऊया। हे रामफळ आहे ना, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते ना, त्यावेळेस माता सीता आणि प्रभू रामचंद्र यांनी दोघांनी खाल्लेलं आहे। त्यामुळे ह्या फळाला आहे ना खूप असा गोडवा आहे आणि हे झाडावरच पिकलेलं आहे। ते बघ मस्त असं पिकलेलं आहे झाडांवरच, खूप दर आहे, म्हणजे काय म्हणते गर आहे त्याला। तर आता मी हा सर्व गर आहे ना काढून घेते पातेल्यामध्ये। तर असं काढून घेऊ आपण हे सर्व। तर हे बघा असं आपण एवढा सर्व गर काढून घेतलाय। तर आता यामध्ये दूध टाकू, पण दूध आहे ना थंड टाकायचं यामध्ये, गरम दूध टाकायचं नाही, नाहीतर ते ना लालसर होतं। आणि आता यामध्ये ना मिक्स करून घेते मी, चमच्याने होत नाहीये तर याने करून घेते। चांगलं मिक्स करायचं आहे। तर बघा मस्त असं आहे ना आपण मिक्स करून घेतलं यामध्ये। तर आता आपण गाळून घेऊया। तर आपण आहे ना गाळायसाठी पूर्ण चाळणी घ्यायची। बस तर थोडं थोडं करून आहे ना असं गाळून घ्यायचं। हाय ते टाकून देऊ आता आपण। बाहेर जाईल का? तर हे बघा असं आपलं बिया निघतात, नंतर हाताने करायचं। तर बघा असं करून घ्यायचं चाळणीवरती। तर झालंय आपलं, हे बघा असं काढलंय मी। तर एवढं थोडं फार राहत असते। तर हे बघा अशा प्रकारे ना आपलं रामफळाचं शिकरण आणि रामफळाची बासुंदी तयार झाली, दोन्ही एकच। तर बघा मस्त अशी प्लेन छान झाली। पण यामध्ये ना हे वेलची वगैरे काही टाकत नाही, पण मी ना साखर टाकलेली, कारण आपण दूध टाकलं ना तर त्यामुळे ना साखरेचं प्रमाण थोडं कमी होतं, म्हणून मी थोडी साखर टाकली। कारण दुधामुळे ना रामफळाचा गोडीपाना थोडा कमी झाला ना त्यामुळं। तर आता असंच आहे ना थंड फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कारण असं जर ठेवलं ना तुम्ही वरती तर याचा कलर आहे ना नाही लालसर होतो। त्यामुळं मस्त झालंय ना। तर बघा अशा पद्धतीने ना तुम्ही हे शिकरण करून बघा। पुरणपोळी, पुडी किंवा चपाती बरोबर पण छान लागतं खायला। आम्ही चपाती बरोबरच खात असतो। तर बघा असं मस्त केलंय। तर बघा मस्त अशी लाल पपई आहे। तर आता जेवण वगैरे झाले आहे ना, तर आता पपई कापते मी। तर विराजचं लई चाललं होतं पपई काप म्हणून, तर आम्ही म्हणलं गोड बासुंदी खाल्ली, आता पपई नंतर खा, पण त्याला खायचीच होती। तर मग आम्ही कापली ही पपई। बघा किती गोड पपई आहे, म्हणजे बिया पण तिच्यामध्ये भरपूर अशा निघाल्या। तर चांगलं असतं जेवण केल्यानंतर गोड खाल्ल्यानं, पण चला काही हरकत नाही, त्याच्या हट्टासाठी आम्ही कापली पपई आणि ती पण छान निघाली। आणि विराजचं कसं आहे माहिती का, त्याला आहे ना असं म्हणजे दिवसभरात काही ना काही असं खायला लागतं, तर त्याच्यासाठी मग ठेवावंच लागतं ना। तर कापली पपई आता मी पूर्ण आणि मस्त आता सगळ्यांना देते आहे। आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। स्वस्त खा आणि मस्त राहा, छान छान व्हिडिओ बघत राहा, आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।